बरं सावी, आता चुडा भरून झाला ना, तर घरच्या सगळ्या मोठ्यांच्या पाया पडायच्या. आणि हो, उमऱ्याबाहेर आता जायचं नाही, म्हणजेच घराबाहेर जायचं नाही लग्न होईपर्यंत. मला पण हिरवा चुडा भरायचा आहे. इरा, हिरवा चुडा भरण्याचा मान नवरी मुलीचा असतो. तू हिरव्या बांगड्या भर ना. आत्या मला माहिती हो. मावशी, लग्नाची इच्छा असणाऱ्या मुलीने जर दुसऱ्या कोणाच्या लग्नात हिरवा चुडा भरला तर मग तिच्या मनातल्या जोडीदारासोबत तिचं लग्न होतं की नाही? हो, ही आमच्या लग्नाची पत्रिका आहे. 2 दिवसात लग्न होतंय आमचं. आम्ही वाट बघू तुमची. आम्हाला आशीर्वाद द्यायला नक्की या. माझ्याकडे काय बघताय? इकडे बघा. काय तुम्ही बसा रडत, त्या तिकडे मज्जा करत मेहंदी काढायला लागलीच. आजपर्यंत तरी माझ्या बघण्यात ऐकण्यात असं काही झालेलं नाहीये. खरं असू दे, असतो एकेकाचा विश्वास. तुला जर तसं वाटत असेल तर तू घे हिरवा चुडा भरून. हो बरं ना, माझी खूप इच्छा आहे. हे मंद पोरगी सगळ्या प्लॅनची वाट लावणार आहे. हिरा अशी का वागते? हिचा काही इश्यू आहे का?
आणि कोणालाच तिचं वागणं वेगळं का वाटत नाहीये. धैर्य सोबत बोलू का एकदा. तुम्ही बसा इतर रडत आणि त्या बघा मज्जा करत कशा हातावर मेहंदी काढून घ्यायला लागलेत. हे फोटो तुझ्याकडे कसे आले? त्यांनीच पाठवलं. तुमची लय आठवण यायला लागली ना त्यांना. बघा कशी आनंदाने आठवण यायला लागले. ते फोटो पाठवताना जरा सुद्धा लाज वाटली नाही का हो ह्यांना? भावना दुखवून तुम्हाला रडवून हे घर सोडून जाताना जरा पण लाज वाटली नाही? आई ऐका माझं, भावना सही करायला सांगा. त्याशिवाय ना अक्कल येणार नाही त्यांना. त्यांना जेव्हा कळलं ना की त्यांना आपल्या सगळ्या प्रॉपर्टीतनं आपण बेदखल करायला लागलोय, तेव्हा बरोबर परतीचा रस्ता धरतील त्या. दीपा, बस बस कर हे नाटक. अजून किती डाव टाकणार आहेस तू? तुला माझा निर्णय ऐकायचा आहे ना? बघायचा आहे ना निर्णय? बघितला माझा निर्णय? तुला माझा हा निर्णय टप्पीपणाचा वाटत असेल, पण तुला काय वाटतं त्यानं मला काही फरक पडत नाही. मी जो आहे तसा आहे आणि मला चांगलं माहिती मी काय आहे ते. बघ, मी कुठला पण निर्णय भावनेच्या भरात घेत नाही आणि हाही निर्णय तसाच आहे. अविन मुजुमदारांच्या घरची सून व्हावं हे मला अजिबात मान्य नाही आणि कधीही मान्य नसणार आहे. पण म्हणून तिला बेदखल करण्याच्या ह्या कागदावर मी सही करावी असं जर तुला वाटत असेल ते शक्य नाही.
तुम्ही तुमचा डिसिजन सांगितला ना, मग हे एक गोष्ट लक्षात ठेवा आता, सावे वंशने जे निवडले ना त्याची किंमत मी त्यांच्याकडून वसूल केल्याशिवाय त्यांना सोडणार नाही. सावी, बस आमच्याच बरोबर ये. नाही नाही, मी नंतर बसते. आता नंतर कधी? आत्ताच बस ना. कसं आहे, तू नाही बसलीस ना जेवायला, मग धैर्याच्या घशाखाली घास उतरणार नाही. बस. सावी, आई एवढं म्हणते तर बसा की जेवाय. अगं सावे, बस की. बस बस बस. हा, आता बघत बसणार आहोत का? तिलाही वाडा. सावी बसली जेवायला खरं. अहो पण जेवणार कशी ती? तिच्या हाताला मेहंदी नाही काय? अरे एवढं काय त्यात, मी भरवते की तिला. नाही नको. मी भरवतो. बर दाजी, तुम्ही भरवणार आहे काय आता तिला? हो मग, होणारी बायको आहे माझी म्हणल्यावर मीच भरवणार, तेही माझ्या हाताने. काय हो, असं तोंड पाडून का उभं राहिलं? असं काय हो, काय झालंय? रक्षाबंधन हाय उद्या. हा मग दरवर्षीच असते असं तोंडावर 12 वाजवायला काय झालंय? दीपे, दरवर्षी सावी राखी बांधते मला. उद्या ती अर हे कसं विसरले मी. आत्ता चान्स आहे मुजुमदारांच्या घरी जायचा. बसा बसा. बहिणीच्या आठवणी यायला लागल्या ना? येणारच. त्यांची मायाच तशी होती हो. आता आईंना सुद्धा त्यांची किती आठवण येते बघतेस का नाही मी रोज बघतेच की. खरं सांगू, वंस गेल्यापासून ना
मला सुद्धा घर लय रिकाम रिकाम वाटायला लागलं हो. पण भाऊंमुळे सगळ्या आठवणी दाबून ठेवायला लागतात बघा. दीपे प्लीज प्लीज आता नको. हे बघ माझी काय अवस्था आहे की ते माझं मला माहिती. प्लीज आता तुझी वटवट सुरू करू नको. ऐका तरी, मी काय म्हणते एकदा ऐकून तरी घ्या, मग तुमच्या मनाला शांती मिळेल. आता तुम्हाला वाटेल दीपा सावीच्या विरोधात काहीतरी बोलल, तिला डोक्याचा भाग नाही, पण तसं नाही हो. एक पोरगी जेव्हा तिचं माहेर सोडून सासरी येते की नाही, तिला काय त्रास होतोय मला माहिती आहे. आता मी सुद्धा माझं माहेर सोडून इथं आलेच की. आणि वंश तर माहेर सोडून नाही तर माहेर तोडून सासरी गेलेत. आणि आपल्या घरात तर त्यांची बाजू ऐकून घ्यायला पण कोण तयार नव्हतं. त्या जाताना मी त्यांच्या विरोधात होते, कारण मला वाटलं होतं मी जर त्यांच्या विरोधात गेले तर भाऊ त्यांची बाजू घेतील. पण कुठलं काय, ते झालं सगळं उलटच. भरवा भरवा दाजी, पुरी भाजी भरवा. बरं सावी, आत्ताच चांगलं काय ते पोटभर जेवून घे. परत असं चान्स यायचा नाही. अहो असं काय ताई, येणार की चान्स. अहो आमच्या दाजींनी ठरवलं ना तर सावीला रोज भरवतील, रोज. काय दाजी भरवणार ना? जी काय भरवा भरवी असेल ती लग्नाच्या पंक्तीत. काय आई अगं तेव्हा तर भरवणारच आहे, तेही उखाणा घेऊन. पण आता उखाणा न घेता. भरवणार तर मीच. बरोबर. चला सुरू करा. हे बघा, तुम्हाला माझं वागणं सगळं नाटक वाटत असेल, म्हणजे वाटूच शकतो. मला आजपर्यंत वंशनचा राग यायचा कारण ते कायम दुसऱ्याच्या बाजूने बोलायच्या. अहो माणसानं कधीतरी स्वार्थी व्हावं, स्वतःच्या आनंदाचा विचार करावा. तुझ्यासारखा. होय, माझ्यासारखाच. आणि मला वाटतंय यावेळी वंशने माझ्यासारखं वागून ना लय भारी केले. कधी नाही ते सगळ्यांच्या विरोधात जाऊन स्वतःच्या आनंदाचा विचार केलाय त्यांनी. धैर्यांवर त्यांचं प्रेम जडलं. त्यांना सोडून जर त्या इथं राहिल्या असत्या ना तर त्या कधीच खुश राहिल्या नसत्या. त्यामुळे मला अजिबात वाटत नाही की त्यांचं काय चुकलं. आणि जर तसं वाटत नसेल तर आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. नाहीतर ह्या सगळ्या नात्यांचा काय उपयोग आहे? एक मोठा भाऊ म्हणून तुमचं बहिणीवर असलेल्या प्रेमाचा काय उपयोग आहे?
हे तुला वाटतं एवढं सोपं नाही हे. एका बाजूला भाऊ त्यांचे तत्व आणि दुसऱ्या बाजूला सावी आणि तिचं प्रेम. सावीच्या पाठीशी उभं राहिलो ना तर भाऊ लगेच नाराज होते आणि भाऊंच्या बाजूने उभं राहिलो तर सावी चालली ना ग कायमची. हे बघा, मोठा भाऊ म्हणून तुम्हाला काहीच वाटत नाही का? मी जे सांगते ते नीट ऐका. हे बघा, तुम्हाला जसं इथं वाईट वाटतंय की नाही, तसं वंसना सुद्धा तिकडे वाईट वाटतच असणार आहे, मला गॅरंटी आहे. उद्या रक्षाबंधन आहे आणि तुम्ही दोघं एकत्र नाही, हे काय मला पटत नाही. बघा, तुम्ही मोठी भाऊ आहेसा का नाही, समजूतदार आहेसा, मग एक पाऊल तुम्हीच पुढे टाका आणि राखीसाठी हात पुढे करा. हे बघा, जे काय असेल ते असेल, उद्या आपण मुजुमदारांच्या घरी जाऊया. आता भाऊंना काय हे पटायचं नाही, पण बहिणीच्या प्रेमासाठी जर भाऊंचा एक शब्द खाली पडला तर कुठं काय बिघडतंय? हे बघा, भाऊ नाराज होण्यापेक्षा आपली बहीण खुश राहणं आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. बिचारा वंस तिकडे एकट्या पडल्या असतील आणि मोठा भाऊ म्हणून तुम्हीच त्यांची शेवटची आशा आहेसा. इरा, हा, अगं ते दे. गीता वहिनी, अवंती वहिनी, क्या बात आहे. कसली भारी तयारी केली आहे तुम्ही. चॅलेंजच नाहीये बघा तुम्हाला. आवडलं ना तुम्हाला? आणि भाऊजी, अहो तुमचं लग्न म्हटलं एवढी तयारी करायला नको काय? बरं वहिनी, हे हळदीचा कार्यक्रम सुरू व्हायला अजून किती वेळ लागेल अंदाजे? करू, थोड्याच वेळात करू. सगळी तयारी झालेली आहे, थोडा धीर धरा. माझे ना आता पेशन्सच संपत चालले बघा. भाऊजी, जरा धीर घ्या. नाही म्हटलं नवरी मुलीला तरी नटू टाकी, आणि तुमच्यासाठीच नटायली नव ती. हो, पण तरी सुद्धा ना असं वाटतंय सगळं एकदम असं स्लो चाललंय बा. स्लो? भाऊजी, अहो समद्याने आता फक्त धावत कामं करायचीच बाकी राहिलीत बघा. तरी पण ना सगळं असं स्लोच वाटतंय बघ. ते सगळे विधी एकदम हळू 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 चाललेत. पण कसं पाहिजे ना वहिनी? चट मागणी पट द्या. नीता, कळतंय ना तुला? हो तर चांगलंच कळतंय मला. आता तुम्हाला जे काही कळतंय ते मला पण कळू द्या की. नको, राहू देच. राहू देत कशाला? जास्ती पण कळू दे की. थांबवताय तुम्ही. कसं आहे ना भाऊजी, नाही म्हणजे तुमची घाई समजू शकते मी. होते कधी कधी असं.
कसं आहे, जास्त प्रेम असलं ना की होतंय असं. म्हणजे कधी एकदा लग्न होत आहे, कधी सावी आपली बायको होते, व्हायचंच हा? नाही नाही, असं काही नाही. सावी, आज ना तुझे नशीब साथ देणार ना तुला कोणी वाचवायला येणार. आज तुझं अंग हळदीने पिवळं नाही होणार. बघच तू. कसली भारी दिसा लागलास ग, एकदम भारी. ए काय झालं? हे तर मी तुझं एवढं कौतुक करायला लागले आणि तू साधी खुश पण होईना झाल्यास होय? हा 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 बरोबर आहे. तू आता धैर्यानं कौतुक केल्यावरच खुश होणार आहेस काय? अगं बोल की काहीतरी. आम्ही आलो. आर्या, अंकुर, ये बाळ. क्या बाळांनो, कशी आहेस? कसा आहेस बाळा? प्रवासाचा काही त्रास नाही ना झाला तुला? स्ट्रॉंग आहे मी, मला कशाला काय त्रास होतोय? हिलाच विचार. आई बघ ना कसा करतोय. असू दे, तू नको लक्ष देऊ त्याच्याकडे. अंकुर नको ना प्लीज. अरे धैर्य काका, अरे तू अजून तयार का झाला नाहीस? अरे हळद आहे तुझी. मलाच सांगशील? शाना आहेस. आणि फक्त मलाच नाही तयार व्हायचंय हा. माझ्या सोबत तुम्हाला दोघांना पण एकदम फर्स्ट क्लास तयार व्हायचंय काय? येस काका. हो काका. अंकुर, आलास? कसा आहेस बाळा? मी एकदम मस्त. अरे वा, तू खिरा बाबा. आर्या, अगं ये ये ये. जा जा जा. कशी आहेस बाळा तू? बरी आहेस ना? असू दे. काय ग? आणि तुम्ही दोघे बघत काय बसलाय? दमून आलेत बिचारी पोरं, त्यांना खायला द्या. चिवडा लाडू काकाच्या लग्नासाठी केलेत ना? वहिनी, त्यांच्या सोबत मला पण द्या, मी पण खाणार आहे काय. आणि बच्चे कंपनी, आता फुल टू एन्जॉय करायचा आहे. नो टेन्शन, नो अभ्यास, ओनली मजा अँड मस्ती. यस. मी तर खूप डान्स करणार.
आणि मी पूर्ण हातावर मेहंदी काढणार. अरे वा, सगळं करा पण आधी फ्रेश व्हा. काय अरे एक मेन गोष्ट तर राहिलीच की. कोणती? काकी राईट. चला तुम्हाला तुमच्या होणाऱ्या काकीला भेटवतो. चला चला, एक मिनिट. धैर्य, अरे काय आहे? काय झालं? त्यांना भेटवून आणतो की त्यांच्या काकीला. ती होईल नंतर. दमून आलेत ना पोरं, त्यांना आधी फ्रेश होऊ दे, काहीतरी खाऊ दे, मग त्यांना होणाऱ्या काकीला भेटव. ठीक आहे, चला पोरांनो तुम्ही पहिले फ्रेश व्हा. चला 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 चला. आता तू इथे काय थांबलेस? सावी तयार झाली का बघ, आणि तयार असेल तर हळदीसाठी घेऊन ये लगेच. हो आई, मी आलेच. जा. तू इथेच थांबणार आहेस का? तुझी हळद नाहीये? मग जा तयार हो पटकन. आलोच. काय रे तुम्ही सगळे पोरं खरंच. अवंती, हा सगळी तयारी झाली ना हळदीची? हो आई, सगळं तयार आहे. काही नाही. काही नाही कसं? सांग पटकन काय झालंय? आज रक्षाबंधन आहे ना. दादाची लय आठवण येते ग. आज पहिल्यांदा असं झालं असेल की या दिवशी मी त्याच्या सोबत नाहीये. लहानपणी मी जेव्हा त्याला राखी बांधायचे ना, तेव्हा तो गमतीत मला म्हणायचा, सावे अगं खरं तर ना मी तुला राखी बांधली पाहिजे. तू माझ्यापेक्षा डेंजरस. मी कसलं तुझं रक्षण करणार? तूच सगळ्यांची ताई बनून सगळ्यांना फैलावर घेत असतीस. आज पहिल्यांदा मी त्याला राखी नाही बांधणार. आणि आता इथं आल्यापासून तर सावे तू बस बरं इथं. बस आधी. ये. सावे अजिबात टेन्शन घेऊ नकोस आता तू. हे बघ, एकदा का तुझं लग्न झालं ना की मग सगळं आधी सारखं होईल बघ. अगं तूच म्हणत नाहीस काय, ज्याच्यावर आपला जास्त जीव असतो त्याच्यापासून आपण जास्त वेळ लांब आणि चिडून राहूच शकत नाही. करेक्ट. मग आता बघ, भाऊ, केतन दादा, काकी, तूच जीव आहे सगळं त्यांचा. त्यामुळे बघ, ते तुझ्यापासून लांब आणि तुझ्यावर चिडून राहूच शकत नाही. काय